नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या मल्लिकाची कारस्थानं काही केल्यास संपत नाहीयेत. रोज एक नवीन कारस्थान घेऊन मल्लिका सज्ज झालेली असते. पण स्वानंदी पण आता शांत बसणारी नाही, कारण स्वानंदीला माहिती आहे की मल्लिका काय करू शकते ते. म्हणून स्वानंदीने तिच्यावर आलेला 15 लाखाच्या चोरीचा जो आळ आहे तो कशा पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेला आहे आणि त्यानंतर समरने अंशुमन त्याचबरोबर अर्पिताची तर वाट लावलेलीच आहे, पण चोरी करणाऱ्या मल्लिकाला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात, कारण इकडे मल्लिकाला प्रत्येक वेळेस नवीन कांड करायचं असतं. मल्लिकाचं नवीन कारस्थान हे सुरूच असतं. मल्लिका मात्र शांत बसतच नाही. मल्लिका मात्र म्हणत असते की प्रत्येक वेळेस काहीही झालं तरीही या स्वानंदीला अडकवायचं आहे. ही स्वानंदी आहे ना, ती संपली पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग शिऱ्याच्या वेळेसही दोघींनी मिळून गोंधळ घातलेला असतो. त्यावेळेस सुद्धा त्या दोघींनी तिथे मीठ टाकलेलं असतं, पण ऐनवेळी देव पावलेला असतो आणि त्या शिऱ्यामध्ये मीठ अजिबात नसतं. हे सगळं प्रूव्ह झालेलं असतं. त्याचबरोबर आता गुरुजींनी सुद्धा इकडे खूप छान असा आशीर्वाद स्वानंदीला दिलेला असतो आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्यवती भव. त्याचबरोबर आतापर्यंत मी खूप वेळा या घरी आलेलो आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरची विलक्षण शांतता या घराला गरजेची होती, असं सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं असतं. गुरुजी मात्र स्वानंदीचं कौतुकच करत असतात. हे मात्र अंशुमन त्याचबरोबर मल्लिका आणि अर्पिता यांना बघवत नाही. मग आता ते ठरवतात कसं की आता गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे, तर ऐनवेळी गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये आपण राडा घालायचा आणि या स्वानंदीची वाट लावायची. कारण आजीने ठरवलेलं असतं की सत्यनारायण झालं की आता गोंधळ असतो. ही पहिल्यापासून राजवाड्यांच्या घरची प्रथा आहे. मग आता त्या गोंधळाच्या कार्यक्रमाला स्वानंदीच्या माहेरचे येणार आणि आपण मात्र मज्जा करायची आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. मग आजी स्वानंदीला म्हणतात की अगं स्वानंदी, आता ना संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर तू तयार आहेस ना? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो आजी, काहीच हरकत नाहीये, असं स्वानंदी आजींना सांगते. आजी म्हणतात की जा मग समरला सांगून ये. तेव्हा स्वानंदी म्हणू लागते की आजी प्लीज तुम्ही जा ना, तुम्ही सांगा ना, ते माझं नाही ऐकणार. आजी मात्र ऐकायलाच तयार नसते. आजी म्हणत असते की तुला सांगावं लागणार आहे, माझ्या मागे लपायचं नाही, तूच जाऊन सांगायचं समरला, असं आजी स्वानंदीला ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की आजी प्लीज तुम्ही सांगा ना, पण आजी मात्र ऐकायलाच तयार नसतात. तेव्हा स्वानंदी समरकडे येते. समरला सांगू लागते की आजीने सांगितलेलं आहे की गोंधळाचा कार्यक्रम आहे. तेव्हा समर म्हणतो की लग्न झालं, हसतमुखाने फोटो काढून झाले, सगळं झालं, अजून काय काय करायचं आहे? किती वेळा तेच करायचं आहे? लाख विधी झाले, सत्यनारायण पूजा झाली, सगळं झालं, पण तरीही तुमचे कार्यक्रम पूजा सोहळे काही थांबतच नाहीयेत. ऑफिस करायचंय का नाही मी? पण शेवटी पिंट्याला आजीचा शब्द मोडता येत नाही. आजी त्यावेळेस तिथे येते. आजीला माहिती असतं की पिंट्या काही केल्या ऐकणार नाही. स्वानंदीचं सुद्धा पिंट्या ऐकणार नाही हे आजीला माहिती असतं. आणि मग आजी पिंट्याला तयार करते. मग फायनली पिंट्या पूजेसाठी तयार झालेला असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता गोंधळासाठी गोंधळी बोलवलेले असतात. खूप छान असा गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो. सगळेजण आलेले असतात. स्वानंदीच्या माहेरचे सुद्धा सगळेजण बोलवलेले असतात. त्यामुळं अधिरा, रोहन, त्याचबरोबर मंदा, स्वानंदीचे बाबा सगळेजण आलेले असतात. स्वानंदी आणि त्याचबरोबर समर दोघंही पूजा करत असतात. तर त्या पूजेच्या वेळेस आता पूजेसाठी घालण्यासाठी स्वानंदीला आजींनी त्यांचा पारंपरिक जो हार आहे तो दिलेला असतो आणि त्याचबरोबर तिला सांगितलेलं असतं. आणि मग त्यावेळेस आजीने स्वानंदीला कोड सांगितलेला असतो, जो लॉकरचा कोड असतो आणि तो कोड घरात कोणालाच माहिती नसतो. फक्त तो कोड समर आणि आजी या दोघांनाच माहिती असतो, म्हणजेच 1793. अचानक समरला पैशांची गरज पडते, म्हणून समर लॉकर उघडतो आणि पाहतो तर काय, तिथे पैसे नसतात. समरला मात्र धक्का बसतो. असं कसं झालं? पैसे कुठे गायब झाले? हा प्रश्न समरला पडलेला असतो. समर शोधू लागतो. मग तो म्हणतो की या लॉकरला हात कुणी लावला? त्याचवेळी तो आजीला बोलवतो. आजीला विचारू लागतो की मला सांग आजी, म्हणजे मला सांग, तू लॉकरमधून पैसे काढलेले आहेत का?
तेव्हा आजी म्हणते की नाही. मग मला सांग, आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणाला माहिती होता, तू कोणाला सांगितलं होतं का? असं म्हटल्याबरोबर इकडे आजी म्हणते की हो, मी स्वानंदीला सांगितलं होतं. हे ऐकता क्षणी समरच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो म्हणतो, काय? म्हणजे स्वानंदीने पैसे घेतलेत? आता 15 लाखांची चोरी झालेली आहे. 15 लाखांच्या चोरीचा आरोप स्वानंदीवरती लागलेला आहे. ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नाहीये. पण प्रेक्षकांनो, स्वानंदी खरंच निर्मळ आहे. तिने चोरी केलेली नाहीये. तिने कुठला डाका घातलेला नाहीये. कारण तिला गरजच नाहीये. आहे तेवढ्यामध्ये समाधान मानणारी निरागस अशी स्वानंदी आहे. इकडे पूजा चालू असते. समर पुन्हा बाहेर येतो आणि समर मात्र विचार करू लागतो. समर म्हणत असतो की काय आहे हे? या बाईला जराही कसं काही वाटत नाहीये. ही रोहनची ताई अशी कशी आहे? कारण सरळ सरळ तिने पैसे चोरलेले आहेत. कारण तिच्या माहेर जे आलेले असतात त्यांच्याशी प्रेमाने ती बोलत असते. स्वानंदीला बिचारीला माहिती नसतं की काय झालेलं आहे. कारण तिचा या सगळ्या कोणत्या गोष्टींशी संबंधच नाहीये, तर तिला कसं माहिती असणार ना. परंतु इकडे समरच्या डोक्यात आता चक्र फिरू लागतात. तो विचार करत असतो की कसं शक्य आहे, मला कळतच नाहीये. ही रोहनची ताई अशी कशी आहे? त्यांनी पैसे चोरलेले आहेत, पण या बाईच्या चेहऱ्यावर जराही वाटत नाहीये आणि जराही निर्लज्जपणाची भावना नाहीये, असं समरच्या डोक्यात सुरू होतं. आणि त्यानंतर आजीकडून आता सगळ्यांना कळतं की घरामध्ये मग समर चिडतो. सगळेजण गेलेले असतात. मग सरळ सरळ आता स्वानंदीलाच पासवर्ड माहिती आहे, तर स्वानंदीनेच ही चोरी केलेली आहे असे आरोप मल्लिका स्वानंदीवरती लावते. स्वानंदी म्हणते की नाही आजी, मी 1 रुपयाही त्यातला घेतलेला नाही. स्वानंदी स्पष्टपणे सांगत असते. स्वानंदी तिच्या मतावरती, तिच्या शब्दांवरती ठाम असते. ती सांगत असते की मी कोणतीही चोरी केलेली नाही. मी 1 रुपयाही त्यातून घेतलेला नाही. तरीही त्या तिचं ऐकायला कोणी तयारच नसतं. मल्लिका म्हणत असते की बरोबर आहे, तूच चोरलेले आहेत पैसे. तुझ्या घरचे इथं आलेले होते आणि त्यांना देण्यासाठी तू ते पैसे चोरलेले आहेत. स्वानंदी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? कशासाठी चोरू मी ते पैसे? आणि गरज काय आहे चोरी करण्याची? असं इकडे स्वानंदी सांगत असते. परंतु ऐकून घ्यायला कोणीच तयार नसतं. शेवटी स्वानंदी आजींना स्वानंदी म्हणते की हे बघ आजी. आजी म्हणतात, अगं पण हा पासवर्ड मीच तुला फक्त सांगितलाय, कारण घरामध्ये कोणालाच माहिती नाहीये. हा पासवर्ड फक्त पिंट्याला आणि आम्हाला दोघांनाच माहिती आहे या लॉकरचा. पण स्वानंदी म्हणते की आजी, मी तुम्हाला खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाही. कारण मला पैसे चोरायची सवयच नाहीये आणि मी कशासाठी चोरू? कसं आहे, प्रत्येक वेळेस आरोप केले जातात म्हणून सगळ्या वेळेस शांतपणे सहनच केलं पाहिजे असं थोडंच आहे. पण आता मी माझ्यावरती आरोप जे केलेले आहेत ते मी सहन करणार नाही. जर मी चोरी केलेली नाही तर मी ऐकूनही घेणार नाही, असं मात्र स्वानंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. आजी म्हणते की अरे, ती एवढं ठामपणे सांगते ना, एकदा तिचं ऐकून तरी घे, तिला काय म्हणायचं आहे ती. समर म्हणतो की आजी मला सांग, एक साधी गोष्ट आहे, मी तुला सांगितलं होतं ना, हा कोड फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. मग तू हा कोड यांना कसा दिला? बरं, दुसरं कोणालाच हा कोड माहिती नाहीये. मग मला सांग, जर कोड दुसरं कोणाला माहिती नाहीये तर मग हे पैसे गेले कुठं? जर कोड त्यांनाच माहिती होता तर? तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते की शक्यच नाही, मी पैसे घेतलेलेच नाहीये, मला पैसे घ्यायची गरजच नाहीये. स्वानंदी स्पष्टपणे सांगत असते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो, तो म्हणजे स्वानंदीच्या अस्तित्वाचा. स्वानंदी म्हणते, बाद झालं, आतापर्यंत मी खूप ऐकलेलं आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे, सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज घ्या आणि ठरवा तुम्ही कोणी चोरी केलेली आहे ते, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, असं स्वानंदीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र समरच्या पायाखालची जमीन सरकते. आणि सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज घ्यायचं म्हटलं की मल्लिका आणि अर्पिता यांच्या चिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. कारण त्या 15 लाखांची चोरी त्या दोघींनी केलेली असते आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहिलं जातं तेव्हा समर, स्वानंदी, आजी या तिघांनाही धक्का बसतो. कारण तो कोड यांच्या व्यतिरिक्त आता माहिती झालेला आहे, तो म्हणजे मल्लिकाला. त्यांनी चोरी केलेली असते. आता मात्र समर शांत राहत नाही. मल्लिका म्हणत असते की नाही, माझ्याकडून चूक झाली. पण समर मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. समर म्हणत असतो की काकू, बाद झालं, आतापर्यंत खूप वेळा सहन केलेला आहे, पण आता मात्र मी शांतपणे बसणार नाही. कारण प्रत्येक वेळेस अंशूला पण मी पाठीशी घातलेला आहे, पण आता तुझ्यामुळं स्वानंदी सारख्या व्यक्तीवरती जर आरोप केले जात असतील तर मात्र मला विचार करावा लागणार आहे. आणि समर आता मल्लिकाला पोलिसांच्या ताब्यात देईल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.